हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? हो, बरे असणार. कसं चाललं आहे तुमचं झेंडाबंधन? हां, खुशच राहावा सर्वांनी. बघा, बाजूला आवाज येतो ना, तेच आज 26 जानेवारीचं झेंडाबंधनचं. बाजूला आवाज येतोय म्हणून चेरी घाबरले. म्हणजे बघा, चटई आतरून सर्व दिसतंय. जेरी घाबरलंय बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा. जेरी घाबरलंय, घरात कोणी नाही, तर म्हणलं जरा बोलावा तुमच्या संगती. गाईस, शेअर करा, लाईक करा तुम्ही. रोज व्हिडिओ टाकायची खूप कोशिश करते, पण काही व्हिडिओ टाकायला भेटत नाही. घरातलं वातावरण खराबच आहे. सर्व सारखे व्यवस्थित राहिले तर काहीच वाटत नाही. खूप घरामध्ये टेन्शन चाललं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघत असेल त्याचा प्रार्थना करा आमच्यासाठी. जेनी पण माझा व्हिडिओ बघतायत, प्रार्थना करा. बघा, जेरी किती घाबरलाय. दरवाजामध्ये जाऊन जाऊन येतोय तो. जसा आवाज आला ना तसं पळतोय बघा. बघत ना. कुठे जाऊ कुठे नाही बघत ना. हां, ये आईकडे, ये आईकडे, येतो इथे. आता गेली ना तिकडे किचनमध्ये येईल तो. त्याला लपायला काय नाही ना, बेड होता, बेड तुटून गेला. हां गाईस, सर्व घरातलं वातावरण बिघडलं. काय करणार आम्ही? तुम्ही लाईक करा, शेअर करा. कोणाला सांगायचं कोणाला नाही, कळतच नाही. सकाळी कामाला जाऊन येते मी, लवकर जाते. आता सकाळी मी व्हिडिओ बनवत जाईल. सकाळी जाते 7-8 वाजता, 6 वाजता अशी निघते कधीतरी. पण बनवत जाईल मी थोडं फार व्हिडिओ, टाईम भेटला तसं. बाहेर जेव्हा निघते वगैरे ना, तेव्हा मी शेअर करत जाईन तुमच्यासमोर. जे पण माझा व्हिडिओ बघतात तुमच्यासाठी प्रार्थना करा, माझ्या परिवारासाठी. कारण का माझा परिवार पूर्ण बिघडलं. असंही ते पितर झालं आहे, तर मनामध्ये प्रेम म्हणून राहिलंही नाही एकामेकासंगती. खूप वाईट वाटतं. काय करणार, कोणाला सांगायचं ना घरातल्या गोष्टी. तर तुम्हाला कसं वाटतं? कमेंट करा, मी काय करायला पाहिजे. प्रार्थना तर करते मी. जेवढं होते तेवढं माझ्यात मी करते. बघू परमेश्वर काय करतो. ज्यांनी पण माझा व्हिडिओ बघतात, आमच्यासाठी प्रार्थना करा, माझ्या परिवारासाठी प्रार्थना करा. एकाचा पण नाश नको होऊ द्या अशा वातावरणामध्ये. जसं पण आहे परमेश्वर बघतो. स्वयंपाक बनवायचा आहे. आम्ही लोक 3घच आहेत. होसाना आलेली, गेली काल. आम्ही आता 3घच आहेत. कामाला इकडूनचं काम तर सध्या तर नाहीच जाते मी तिकडे, दुसऱ्याकडे चालले. मध्ये बरं नव्हतं, तर मग त्यासाठी मी ते काम सोडलं म्हणजे अजून काय मी गेली नाही तिकडे. 2-3 दिवस झाले. बरं वाटतच नव्हतं, माझा हात खूप दुखत होतं. हातामुळं मला काम होत नव्हतं. त्यासाठी थोडं आराम केलेलं. तर एक काम आलं दुसरं मला, तर मी जाते तिकडेच. सकाळी लवकर जायचं काम आहे ते माझं. मी तुम्हाला शेअर करेन टाईम भेटलं ना तसं. सकाळी पण मी जाताना ना तुमच्यासंगती बोलत जाईन.
तुम्ही जरा मला आयडिया द्या, कमेंट करा मला. बघा चेहरे खाली येऊन बसला पुढे बघा. हे बघा, बघितला आवाज येतोय ना. हां बघा, थरथरतोय थरथरतोय. हो हो. बघा घाबरला ना, पुढेच येऊन बसला माझ्या. खूप घाबरतो, खूप घाबरतो. पुढे येऊन बसला, आवाज आला काय घाबरतो. त्या स्वयंपाक बनवायचं आहे, त्याचं जेवायला काय बनवलं नाही मी अजून. जेवण बनवायचं आहे. काम तर करते मी तिकडे, तिकडे अजून एखादं काम भेटलं तर बरं आहे ना. तर मग ते घरातलं वातावरण चांगलं असलं तर बरं वाटतं. टेन्शन घेऊनच जगायचं आपलं बस. तुम्ही मला कमेंट करा, शेअर करा. हां कसं काय आमचे व्हिडिओ पडत नाही, तुम्ही लाईक करत नाही. हां लाईक करा, शेअर करा. हां सबस्क्राईब करा आठवणीने. हां खूप दिवस झाले, खूप व्हिडिओ टाकले, पण आमचे सबस्क्राईब वाढत नाही, त्यासाठी मन पण लागत नाही. हां चला जेवण बनवायचे. चला बाय.